नमस्कार, मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. पवना धरण परिसरातील गावांचे व धरणग्रस्तांची समस्या आणि प्रश्न जोपर्यंत सुटत नाहीत तोपर्यंत धरणाचे कोणतेही काम करू देणार नाही व बंदिस्त जलवाहिनीला आमचा कायम विरोध राहील. यासाठी पुढील आंदोलनाकरता रक्तरंजित व्हावे लागले तरीसुद्धा चालेल, मात्र बंदिस्त जलवाहिनीला आमचा कायम विरोध आहे, अशा प्रकारचे मत मावळ तालुका मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. मनसेचे तालुका अध्यक्ष अशोक कुटे यांच्या नेतृत्वाखाली मावळ मनसेच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद वडगाव मावळ येथे झाली. यावेळी तालुका उपाध्यक्ष सुनील सावळे, उपाध्यक्ष अनिल लालगुडे, उपाध्यक्ष मोजेश दास, लोणावळा शहराध्यक्ष अमित भोसले आदी प्रमुख नेते आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीमध्ये मनसे पदाधिकारी नेमके काय म्हणाले, ऐकूयात. सर्वप्रथम माझा या ठिकाणी संस्नेह जय महाराष्ट्र. मी अमित वसंत भोसले, मावळ तालुका उपाध्यक्ष. या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी पत्रकार परिषदेसाठी उपस्थित झालात, त्याबद्दल मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुक्याच्या वतीने सर्वप्रथम या ठिकाणी आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आजचा विषय आज या ठिकाणी आपल्याला आमंत्रित केलेला आहे की पवना जलवाहिनी बंद जलवाहिनीचा या ठिकाणी प्रामुख्याने आपला विषय आहे. आपण पाहत आलाय की गेल्या एक 2-4 दिवसापासून जलवाहिनीचा मुद्दा हा पुन्हा ऐरणीवर आलेला आहे. तर ह्या जलवाहिनीच्या पवना बंदिस्त जलवाहिनीच्या मुद्द्यावरती महाराष्ट्र निर्माण सेनेची भूमिका स्पष्ट करावी या हेतूने आपल्याला या ठिकाणी आज आमंत्रित केलं होतं. आणि ह्या प्रकल्पावरती महाराष्ट्र निर्माण सेनेची भूमिका ही अशी राहील की सर्वप्रथम जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या या ठिकाणी पूर्ण होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी या पवना प्रोजेक्टच्या विरोधामध्ये, बंद जलवाहिनीच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून ठामपणे विरोधाची भूमिका बजावेल, असं मी या ठिकाणी प्रामुख्याने आपल्या समोर नमूद करतो. अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुक्याचा पवना बंदिस्त जलवाहिनीला हा विरोध राहील याचं महत्वाचं कारण म्हणजे व्यर्थ ना हो बलिदान ही टॅगलाईन ज्या टायमाला ही घटना घडली, 2011ला ही क्रांती दिनाच्या दिवशी जी घटना घडली की सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला, त्या टायमाला त्या ठिकाणी आंदोलन झालं. या आंदोलनामध्ये काही शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी पोलिसांच्या गोळीबारामध्ये नाहक बळी गेलेला आहे. त्या टायमाला भारतीय जनता पार्टीने एक भूमिका घेतली होती की व्यर्थ न जावो बलिदान. व व्यर्थ न जावो बलिदान जर ही भूमिका भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी घेतली होती तर आज, आणि त्या टायमाला त्यांची भूमिका अशी होती भारतीय जनता पार्टीची की आम्ही ज्या टायमाला सत्तेमध्ये येऊ त्या टायमाला आम्ही मावळकरांच्या तोंडचं पाणी मावळातून बाहेर जाऊन देणार नाही. बरोबर ना? ही महत्वाची भूमिका भाजपने बजावलेली होती. मग भाजपला आज असं काय स्वप्न पडलं की भाजप ही सत्ताधारी पक्षामध्ये आल्यानंतर, सत्ताधारी पक्षात बसल्यानंतर, सत्तेवर बसल्यानंतर केंद्रात भाजपची सत्ता आहे, राज्यात भाजपची सत्ता आहे. मग भाजपला आज असं काय स्वप्न पडलं की आपल्याला मावळातलं पाणी हे पिंपरी चिंचवडकरांना दिलं पाहिजे, पिंपरी चिंचवडकर हे मावळचं पाणी न घेतल्याने तहानलेले आहेत. असं काय स्वप्न पडलं भाजपला की हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. आणि साधारण 3 जुलैला काहीतरी मुंबईमध्ये या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये मावळचे खासदार आमदारांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी बैठक लावण्यात आलेली आहे. म्हणून मी प्रामुख्याने या ठिकाणी पुन्हा आपल्याला सांगतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेना जोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत ह्या प्रकल्पाला, बंद जलवाहिनी प्रकल्पाला आमचा ठामपणे विरोध राहील. आणि ह्या विरोधाची महत्वाचे मुद्दे हे आमचे तालुका अध्यक्ष आदरणीय अशोकभाऊ कुटे आपल्याला सविस्तर सांगतील. नमस्कार. मागच्या गेली 15 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खरं तर ज्या विषयामुळे कलाटणी मिळाली तो पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प काही दिवसामध्ये मार्गक्रमण करतोय की काय अशी भावना, तो पूर्णत्वाकडे जातो की काय अशी भावना मावळातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. कारण की 3 तारखेला सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या
मावळचे लोकप्रिय आमदार, खासदार, माजी मंत्री तसेच पालकमंत्री आणि इतर सर्वच त्या विभागाचे अधिकारी यांची बैठक मुंबईमध्ये बोलवलेली आहे. आणि त्या बैठकीमध्ये हा निर्णय बंद पाईपलाईनचा जो निर्णय आहे त्याची स्थगिती उठवणार अशी चर्चा मावळमध्ये आहे. खरं तर ह्या विषयामुळे मावळमधले शेतकरी सर्व भयभीत झालेले आहेत आणि शेतकऱ्यांना असं वाटतंय की आमचा कोणी वाली नाही राहिलेला. परंतु मी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुका शेतकऱ्यांच्या पाठीमागं खंबीर उभी आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये जोपर्यंत शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या बंद पाईपलाईनला विरोध करेल आणि तो टोकाचा विरोध असेल ही भूमिका स्पष्ट करण्यासाठी आम्ही या ठिकाणी तुम्हाला बोलवलेलं आहे. मागच्या 15 वर्षामध्ये आताच भोसलेंनी सांगितलं की त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती आणि 9 ऑगस्ट 2011ला मुंबई पुणा जो एक्सप्रेस हायवे तो अडवला होता आणि त्याच्यामध्ये गोळीबार झाला. 3 शेतकरी दगावले, 10-12 शेतकरी तिथं दुःखी झाले होते, दुखापत झाली होती त्यांना. आणि त्यानंतरनं हा जो प्रकार आहे हे इतकं तापलं हे प्रकरण की महाराष्ट्राची सत्ताच पालटली. परंतु आमची भूमिका ही आहे की 50 वर्ष होऊन गेलं, जे शेतकरी 50 वर्ष त्यांच्या हक्कासाठी भांडतात आहेत, आजही त्यांना त्यांचा हक्क मिळालेला नाहीये. जवळपास 863 शेतकरी पुनर्वसनापासून वंचित आहेत. आमची ही भूमिका आहे, जी शेतकऱ्यांनी जी भूमिका मांडलेली आहे, जी काय त्यावेळेस ज्या शेतकऱ्यांना पुनर्वसनामध्ये जेवढी जागा मिळाली तेवढीच जागा आता त्या शेतकऱ्यांना मिळावी आणि ती मावळमध्येच मिळावी ही जी त्यांची भूमिका आहे त्या भूमिकेवरती शेतकऱ्यांच्या सोबत आम्ही आहोत. त्याच्या व्यतिरिक्तही काही मुद्दे मी येत आहोत की जे काही पाणी तुम्ही बंदिस्त पाईपलाईनद्वारे नेणार आहात तर हे पाणी तो पाईप तुमचा पहिला पाईप तुम्हाला तिथे लावायचा असेल तर आम्ही जे मुद्दे मांडतोय हे सगळे मुद्दे तुम्ही पूर्ण केल्याशिवाय आम्ही एकही पाईप तुम्हाला तिथे लावू देणार नाही. मग पुन्हा 9 ऑगस्ट आणि पुन्हा रक्तरंजित मावळ ही वेळ जरी आली तरी आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत. पहिली गोष्ट तर त्या शेतकऱ्यांना त्यांच्या जागा मिळाल्या पाहिजे, त्यांच्या भागामध्ये मिळायला पाहिजे. शेतकऱ्यांना त्यांचे जे आहेत जिथं गावठांमध्ये जागा दिलेल्या आहेत त्या गावठांमधल्या सर्व जागा विकसित करून त्यांच्याकडे त्या मिळाल्या पाहिजेत. जे गावठानं दिलेली आहेत परंतु तिथेही कुठे ती विकसित केलेली नाहीये. तिथं रस्ते नाही, लाईट नाही, शाळा नाही, गटर नाही, पाणी नाही, अशी त्यांना ती गावठाण दिली. ती पूर्ण विकसित केली पाहिजेत. धरणग्रस्तांचे त्यांना दाखले दिले पाहिजेत. मागच्या 25 वर्ष त्यांना सांगितलं जातंय की आम्ही तुमचं पुनर्वसन करू, तुम्हाला नोकऱ्या देऊ, पण त्या प्रकारची कुठली भूमिका सरकारने आजपर्यंत घेतलेली नाहीये. त्यांना दाखले देऊन त्यांना शासकीय नोकरीमध्ये किंवा MIDC मध्ये नोकऱ्या मिळाव्या. त्यानंतर जे बंद पाईपलाईन पाणी न्यायचंय पण नदीला 12 महिने पाणी राहिलं पाहिजे, सुविधा ठिकठिकाणी बांधावे. आणि आजूबाजूला ज्या काही कंपन्या किंवा जे मोठे प्रकल्प उभे राहिले आहेत त्यांचं जे दूषित पाणी नदीला जातं इथून पुढे ते दूषित पाणी नदीला जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी, जेणेकरून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना स्वच्छ पाणी तिथं वापरायला मिळेल. त्यानंतर पुढचा मुद्दा आमचा असा होता की ह्या डॅमच्या परिसरामध्ये अनेक हॉटेल्स, रिसॉर्ट्स उभे राहिलेले आहेत आणि अनेक धनिक तिथं पैसे कमवतात आहेत. परंतु शासनाने ह्या गोष्टीचा कधी विचार केला नाही. आपण पाहिलं तर अनेक देशामध्ये अनेक ठिकाण आहेत. आत्ताच गुजरात मधलं आपण पाहतो की तिथं स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवला धरणावरती आणि आज जगातून पर्यटक तिथे येतात. आमची एक छोटीशी मागणी आहे, तुम्ही इथं एक 5-25 एकर शासनाची जी जागा आहे, जास्त नाही, आम्ही 100-50 एकर मध्ये 5-25 एकर मध्ये जरी तुम्ही तिथे एक पर्यटन स्थळ विकसित केलं असतं तर आमच्या ह्या पवन मावळामधले 1000-2000 लोक त्याच्यावरती रोजगार मिळू शकले असते. तर इथून पुढच्या काळामध्ये शासनाने ही गोष्ट सुद्धा प्रामुख्याने एक लक्षात घेतली पाहिजे की पवना धरणग्रस्त जे आहेत
त्या पवना धरणाच्या बाजूला एक 5-25 एकरमध्ये एक पर्यटन स्थळ विकसित करावं. त्या पर्यटन स्थळामध्ये ज्या काही शेतकऱ्यांच्या जागा गेलेल्या आहेत त्यांना तिथं रोजगाराकरता काहीतरी संधी उपलब्ध करून द्यावात, त्यांना तिथं व्यवसाय करता काहीतरी संधी उपलब्ध करून द्यावात आणि एक चांगलं पर्यटन स्थळ तिथं झाल्यामुळं हजारो हातांना तिथं काम मिळेल. पुढचा मुद्दा आमचा असा आहे की आता हे जे काही यांचं चाललेलं आहे की उद्याची भूमिका घ्यायची आणि त्याच्यामध्ये जर समजा यांनी ही भूमिका शेतकऱ्यांना विश्वास, आता काल पत्रकार परिषद झाली यांची सर्व शेतकऱ्यांची, त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. आज मी काही शेतकऱ्यांशी बोललो सुद्धा, त्यांचे धरणग्रस्तांचे अध्यक्ष बोरके साहेब त्यांच्याशी जो मी बोललेलो आहे, त्यांची भूमिका एकच आहे की जोपर्यंत आमचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत आम्ही ही बंदिस्त पाईपलाईन होऊन देणार नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या भूमिकेसोबत आहोत आणि ती भूमिका आमची ठाम आहे. मग पुन्हा एकदा मी अधोरेखित करतो, त्याकरता पुन्हा एकदा 9 ऑगस्ट आणि पुन्हा एकदा रक्तरंजित मावळ व्हायला लागला तरी आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत. धन्यवाद. आता जे मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळ बोलावलं आहे त्याच्यात कोणकोण प्रतिनिधी मुख्यतः त्यांनी जे काही त्यांचे आमदार खासदार आहेत त्यांनाच बोलवलेले. खरं तर शेतकऱ्यांना त्यांनी बोलवायला पाहिजे होतं, कारण का शेतकऱ्यांचे प्रश्न अजून सुटलेले नाहीयेत. आम्हाला तीच भीती आहे, शेतकऱ्यांना, मावळच्या बाकीच्या नागरिकांना किंवा आम्हाला तीच भीती आहे की शेतकऱ्यांना बाजूला ठेवून हा प्रकल्प यांना पुढे न्यायचा आहे की काय. खरं तर शेतकऱ्यांचे प्रतिनिधी त्यांनी बोलवायला पाहिजे होते त्याच्यामध्ये. जे धरणग्रस्तांच्या मागचे 50 वर्ष हे लोक त्या गोष्टीसाठी फाईट करतात. आम्ही तर समजा आज काय तुम्ही म्हणाल की आम्ही तर आज आलोय, परंतु हा लढाच भाजपने उभारला होता आणि भाजपच हा प्रकल्प पूर्ण करतोय. त्यांच्यासोबत स्थानिक आमदार आणि खासदार पण आहेत. तर त्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावं उद्याच्या बैठकीमध्ये. जे लोकप्रतिनिधी आहे ते तर म्हणतात की आम्ही हा प्रश्न मागे लावलेला आहे. लावलेलं तर पहिलं ते जाहीर करा, पहिलं ते जाहीर करा. जोपर्यंत तुम्ही ते जाहीर करत नाही तोपर्यंत इथं एकही पाईप तुमचा त्या जमिनीमध्ये गाडून देणार नाही. मग तिथं तुमचे मशिनरी गाडू, तुमचे अधिकारी गाडू, पण पाईप तिथं गाडून देणार नाही. पवना बंदिस्त जिरवाई विरोधात जेव्हा आंदोलन झालं त्यावेळेस हे आंदोलन फक्त पवना जिरवाईनी बंदिस्त पाईपलाईन न्यायची नाही यासाठी झालं. बरोबर. परंतु गेल्या 4-5 वर्षात जशी भाजप सत्तेवर आली तेव्हापासून पवना धरणग्रस्त पुनर्वसन झालं तर आमची हरकत नाही अशी भाषा तालुक्यातल्या मंडळीची पण बदलली. आता तुम्ही तो उल्लेख केलाय, कालही तो उल्लेख पवनाचं पुनर्वसन करा, आमची काय हरकत नाही. याचा सगळ्यांचं समर्थन आहे काय हिरवाईला? बघा लक्षात घ्या, शेतकऱ्यांची काय भूमिका आहे की त्यावेळेस एक भीती दाखवली गेली की बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी जर नेलं नदी कोरडी पडेल आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पण पाणी मिळणार नाही आणि जे शेतकरी पुनर्वसनापासून वंचित होते त्यांचंही पुनर्वसन होणार नाही. मग ते जर पाईपलाईन अडवली तर आमचं पुनर्वसन पण होईल आणि आमचे जे बाजूचे जे नदीचे काठचे जे शेतकरी आहेत त्यांना पाणी पण मिळेल. हे 2 भूमिका त्यावेळेच्या होत्या. आता पाणी पण नदीकाठच्या जे शेतकरी आहेत त्यांना पाणी मिळालं पाहिजे, ही पण आमची भूमिका आहे. आणि ज्या लोकांचं पुनर्वसन बाकी आहे, जे 863 खातेदार आहेत त्यांचं पुनर्वसन बाकी आहे, त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे. या दोन्ही भूमिकेवरती आम्ही ठाम आहोत आणि बाकीच्या त्याच्याबरोबर आम्ही अधिक मागण्या ज्या केलेल्या आहेत की ते लोक वंचित राहिलेत, ते लोक मागे राहिलेले आहेत, त्यांना तो जो शेतकरी ते जे मागे राहिले त्यांना आपल्याला पुढे आणायचंय. तर त्यांना नोकऱ्या दिल्या पाहिजे, त्यांना उद्योग व्यवसाय तिथे उपलब्ध करून दिला पाहिजे. या अधिकच्या मागण्या आम्ही करतोय. पुनर्वसन हा विषय वेगळा होता. बरोबर आहे, रेल्वेचा हा मुद्दा 2018 पासून पुढे होता. बरोबर आहे. पुनर्वसन या धरण झाल्यापासून 50 वर्षापासून सांगून का घडते? मग आज पुनर्वसन झालं म्हणजे रेल्वे करायची नाही. हे बघा आता जे त्यावेळेस खरं तर हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे जे लोक आता त्या बाजूने चाललेत आमच्यापेक्षा. थोडक्यात हे लादून दाखवलं जाते शेतकऱ्यांना. थोडक्यात पुनर्वसन संभव. मला काय म्हणायचंय, त्यावेळेस ज्या लोकांनी विरोध केला त्याच्यामध्ये विरोध करणारे कोण होते? माजी आमदार, विद्यमान खासदार, हेच लोक होते ना त्याच्यामध्ये. हा प्रश्न खरं तर तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. आता तुम्ही असं काय बोलताय म्हणून. आता आम्ही कुठल्या भूमिकेबरोबर आहोत? जी शेतकऱ्यांची भूमिका आहे त्या शेतकऱ्यांच्या भूमिकेबरोबर आहोत. शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न सोडवले, त्यांचा विरोध मावळला, तर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना इतर विरोधी पक्ष पण त्या बंद जलवाहिनीला विरोध करतील
का त्याच्यासोबतच जातील? नाही नाही, शेतकऱ्यांचा विरोध नसेल. मावळ तालुका मनसे, मावळ तालुका काँग्रेस, मावळ तालुका उपाटागड या आजही फक्त राज्यात विरोधात आहे म्हणून जलवाहिनीच्या विरोधात आहे. नाही नाही नाही, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या तर आमचा त्याला विरोध नसेल. पूर्ण झालं तरी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या, ज्या काय मागण्या आहेत की नदीला 12 महिने पाणी राहिलं पाहिजे, जे पुनर्वसन झालं पाहिजे, त्यांना ह्याचे दाखले भेटले पाहिजे, धरणग्रस्तांचे दाखले भेटले पाहिजे, त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, तिथं एखादं पर्यटन स्थळ विकसित करून तिथं या धरणग्रस्तांना काही रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे, त्यांची गावठाणं विकसित झाली पाहिजे. हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न मार्गी लागले तर विरोध करण्याचं काय हे नाही. आणि पाणी साठा वाढला पाहिजे, त्यानंतर जी भिंत आहे तिचं पण ती आता हे केली पाहिजे, डागडुजी केली पाहिजे. पाणी साठा आतमध्ये कसा वाढेल ह्याच्यावरती विचार केला गेला पाहिजे. अध्यक्ष मुद्दा असा आहे की हे जे 3 शेत झाल्याचं म्हणताय ते फक्त बंदिस्त जेलवाहिनीला बरोबर. विरोध करायला गेले म्हणून शेत झाले, पुनर्वसनासाठी शेत झालेले नाही. बरोबर आहे. तुमचा मुद्दा पुनर्वसन होऊ नाही तर नाही होऊ, जेलवाहिनी झालीच नाही पाहिजे हा आहे. लक्षात घ्या, पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, त्यावेळेस जी शेतकऱ्यांना भीती घातली होती की बंदिस्त पाईपलाईनद्वारे जर पाणी नेलं तर आपली नदी कोरडी पडल काय, आणि आपल्याला आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही, हा मुद्दा त्यावेळेसचा होता. आमची आजची भूमिका तीच आहे की तुम्ही बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी नेणार असेल तर जे पवना धरणाच्या पायापासून तर पिंपरी चिंचवडच्या शिवपर्यंत तिथपर्यंत नदीला 12 महिने पाणी राहील, जेणेकरून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्याचं पाणी शेतीसाठी वापरता येईल. हा मुद्दा महत्वाचा आहे ना, ही मागणी आम्ही करतो ना त्याच्याबरोबर. जर समजा पाणी मिळालं तर त्यावेळेचा विरोधच राहणार नाही ना. त्यावेळेची पण भूमिका तीच होती त्या लोकांची की आमच्या तोंडचं पाणी पळवताय. मग आता जर समजा पाणी मिळालं तर मग तो विरोधाचा भाग राहत नाहीये खरं सांगायचं म्हटलं तर. हा, आता पुनर्वसन हा मुद्दा 50 वर्षापासून तुम्ही म्हणताय तो बरोबर आहे, पण समजा जर आमचं ह्या कारणाने जर आमचं पुनर्वसन होणार असेल तर त्यावेळेस त्यांनी तो मुद्दा घेतला असेल तो काय चुकीचा आहे. पुनर्वसन पण झालंच पाहिजे ना. मग जर समजा आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन तिथं तुम्ही पाणी साठवून तुम्ही तिथं उद्योगधंद्याला पाणी देणार असेल, तुम्ही इथल्या शेतकऱ्यांना पाणी देणार नसेल काय, इथलं पुनर्वसन करणार नसेल, आता तुम्ही कित्येक बातम्या तुम्हीच लावलेल्या आहेत की धरण उशाला आणि कोरड घशाला. आमची ती सुद्धा एक मागणी आहे की ज्या काही पाणी योजना आहेत त्या कम्प्लीट करावून धरणाच्या बाजूच्या जी काही गाव आहेत त्यांना नका 24 तास देऊ, 2 टाइम पाणी तर द्या. तिथं प्यायला पण पाणी नाहीये. म्हणजे मावळच्या जागा घ्यायच्या, त्याच्यावर शेतकऱ्यांच्या जागा घ्यायच्या, त्याच्यावरती धरणं बांधायची आणि आम्हाला जर उपेक्षित ठेवायचं, आमच्याच शेतकऱ्यांच्या तोंडाला जर पानं पुसायची आणि धनिकांचा जर विचार करणार असेल तर 100% आमचा पवना बंदिस्त जलवाहिनीला विरोध आहे आणि इथून पुढेही राहील. दोन्ही विषय एकत्र करतायत त्यामुळे साखर बसत नाही. बोलू का 2 मिनिटं? एकत्र करताय बोलू. आणि जेलवाहिनी पण एकत्र. नाही नाही, ऐका कसं आहे माहितीये का, अर्थामध्ये विरोध आहे ना. हे बघा, अर्थात काय म्हणणे म्हणण्याचा उद्देश आहे की तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे. पवना जलवाहिनी बंदिस्त नको, बरोबर ना, बंदिस्त नको यासाठी ते आंदोलन छेडलं गेलं होतं. त्याच्या पवना प्रोजेक्टचा त्याच्याशी काही विषय नव्हता. तर आमचंही आता पण तेच म्हणणे आहे की भाऊंनी थोडंसं अंधारात सांगितलं, मी उजाडात सांगतो आता. आमचंही त्या ठिकाणी असं म्हणणे आहे की पाणी जे न्यायचंय ना तुम्हाला, ताटमान्याने जाऊ द्या ना पाणी, ताटमान्याने पाणी जाऊ द्या, त्याचा शेतकऱ्यांना वापर होईल. आजूबाजूच्या ज्या जमिनी पडलेल्या आहेत लागवडीसाठी त्याला त्याचा फायदाच होणार आहे ना. जर शेतकऱ्यांना त्याचा पाण्याचा जर फायदा होणार असेल तर पाणी गेलेलं काही हरकत नाही, पण शेतकऱ्यांना त्याचा जर फायदा होणार नसेल, अर्थात मावळचं पाणी पुसून जर तुम्ही घेऊन जाणार असाल तर त्याला महाराष्ट्र निर्माण सेनेचा कडक विरोध राहील, टोकाचा विरोध राहील. मग त्यात पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागू अथवा न लागू, तुम्हाला जे उत्तर पाहिजे असेल मला असं वाटतं अपेक्षित उत्तर तुम्हाला भेटलेलं आहे, बरोबर ना. महापालिकेला मिळणारं पाणी 500 ते नदी वाटी याच्यासाठी जी होणारी राहील आहे, बरोबर बरोबर आहे. त्यांनी असं कुठंच म्हटलं नव्हतं आजपर्यंत की आम्ही नदीचं पाणी सोडलं तर पण सोडलं नाही. जे पाणी नदीतनं येतंय, जे प्रदूषित होतंय, जे दसरामध्ये म्हणून निघून जातंय, ते आम्हाला पण दिसत नाही. ही भूमिका होती स्थानिकांची भूमिका त्यावेळेस होती, आजही दिसते. बंदिस्त जलवाहिनीच नव्हतं, बरोबर ना. तुमची भूमिका आज तीच आहे का नकोच? लक्षात घ्या, पर्यायासह सांगा. काल शेतकऱ्यांनी जी भूमिका मांडलेली आहे
जी धरणग्रस्तांनी जी भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेच्या सोबत आम्ही आहोत. त्या लढ्यामध्ये जी लोक होती कालच्या त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेच्या सोबत आम्ही आहोत. तेव्हाचे पण लोकप्रतिनिधी होते जे याला कणखरून विरोध करत होते, आता ते सत्तेत आहेत. हा. त्यांचा जर का तुम्हाला हो असेल होकार असेल, कोणाचा? लोकप्रतिनिधी. भाजपचे जे आता हे बघा त्यांनी सत्ता भोगून घेतली त्याच्यावरती प्रत्येक वेळेस. म्हणजे मावळ गोळीबार प्रकरण करून आमदारकी कोणी भोगली, कोणी खासदारकी भोगली, कोणी मंत्रीपद भोगलं, कोणी पंचायत समिती भोगली. आता ते प्रश्न खरं तर त्यांना विचारले पाहिजेत की आता तुमची भूमिका काय, किंवा त्यांनी त्यांची भूमिका मांडली पाहिजे. खरं तर जसं आज आम्ही आलोय समोर किंवा शेतकरी बांधव आलेत, तर त्यांनी खरं तर ही 3 तारखेची जी मीटिंग आहे त्याच्या अगोदर मावळचे आमदार, माजी मंत्री आणि मावळचे खासदार यांनी तिघांनी मावळामध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका जाहीर केली पाहिजे. खरं तर या बैठकीच्या अगोदर किंवा शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन मग ती बैठक त्यांनी उपस्थिती लावावी असं मला वाटतं. मुद्दा आहे ना, कालच्याही पत्रकार परिषदेचा तोच होता, आजही तोच आहे. पुनर्वसन कालही त्यांनी मागणी केली पुनर्वसनाचा मुद्दा हा वेगळाच आहे. बरोबर. ज्यांनी धरणात जमिनी दिल्या त्यांचं पुनर्वसन हा घटक वेगळा आहे. बंदिस्त जलवाहिनी म्हणजे पूर्णपणे बंदिस्त जलवाहिनीचं पाणी जाणं हा घटक वेगळा आहे. त्याच्यावरती कुणाचं नियंत्रण असणार आहे, कुणाचं फक्त शासनाचं असेल, त्याच्या पूर्ण व्यवस्थापन करतात त्याचंच असेल. ती जलवाहिनी झाल्यानंतर जे होणार आहे संभाव्य धोके ते टाळण्यासाठी होऊनही ही भूमिका होती 2011-12 जेव्हा आंदोलन झालं. त्यामुळे पुनर्वसनाचा मुद्दा भले कालच्या पत्रकार परिषदेत मांडला असेल, तो पुनर्वसन प्रश्न जे बाधित शेतकरी त्यांनी मांडलेला आहे. आताचा मुद्दा फक्त धरणग्रस्तांचा नाहीये, तो सर्वसामान्यांचा पण असणार आहे. पुनर्वसनाच्या मागण्या पूर्ण झाल्या म्हणजे सगळं नाही ना, आम्ही ते म्हणतो तुम्हाला, आम्ही तेच सांगतोय की 12 त्यावेळेस काय सांगितलं गेलं तर तुम्ही परत तोच मुद्दा परत घेता. मी तोच मुद्दा तुम्हाला रिपीट करतोय की त्यावेळेस कोण सत्तेमध्ये होतं, कोण आंदोलनाचं नेतृत्व करत होतं ते तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती. त्यावेळेस मग ते राजकारण करण्यासाठी तो मुद्दा होता की हे आता उपस्थित आता नजर समोर येते ते की आपली नदी कोरडी पडल आणि नदीला पाणी राहणार नाही आणि मग आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही शेतीसाठी. ही भीती त्यावेळी शेतकऱ्यांना दाखवली गेली होती. ती भीती आजही आहे ना. तो प्रश्न जर मार्गी लागणार असेल आणि मग पाणी जाणार असेल आणि आजूबाजूच्या गावांना जर पाणी मिळणार असेल, त्यानंतर जे काही पुनर्वसन असेल किंवा इतर जे काही आता आम्ही मुद्दे मांडलेत हे विषय व्हावेत, त्यानंतर पाणी गेलं तर आमची हरकत नाही. परत मी एकदा सांगतो, बारमाही नदी प्रवाहित पाहिजे, आमचा विरोध नाही. तुमच्या आजच्या पत्रकार परिषदेचं सांगणं बरोबर. बारमाही नदी वाहिली राहिली पाहिजे, पण बाकी पाणी बंदी केलं तरी चालेल. चालेल. आताची परिस्थिती सांगतो, राज्यामध्ये आदिवासीनंतर उपसा सिंचन बंद करा हे राज्य सरकारने सांगितलं. म्हणजे शेतीला पाणी देऊ नका, पण पहिलं प्यायला पाणी द्या. उद्या जाऊन पुन्हा मे महिन्यामध्ये धरण आणलं तर तिथपासून शेतीचं पाणी बंद म्हणून काँग्रेसचं पाणी सोडणं बंद केलं जाईल, पण बंदिस्त पाईपलाईन पाणी चालू पाहिजे. म्हणजे स्थानिक शेतकऱ्यांचं पाणी बंद होईल, पण पिंपरी चिंचवडला पाणी जाईल. त्यावेळेस तुम्ही काय भूमिका? आमची तीच भूमिका आहे परत की हा मुद्दाच मेन म्हणतो आम्ही. तुम्ही परत तिथंच येता, आम्ही पण तेच सांगतोय की 12 महिने पाणी राहिलं पाहिजे असा लेखी आश्वासन पाहिजे की आमच्या शेतकऱ्यांना की 12 महिने शेतीसाठी पाणी पाहिजे नदीला. ही भूमिका शासनाने मांडावी तर मग पाणी न्यावं. काय राजकारण शेतकरी संघटनेला सोडून फक्त तालुक्यातले माजी राज्यमंत्री आमदार खासदारांना आता त्यांचे वैयक्तिक काय फायदे असतील तर त्यांना माहिती, परंतु शेतकऱ्यांचं नुकसान होतं हे आम्हाला दिसतंय म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत. लोकप्रतिनिधींवर फायद्याचा विश्वास राहिला नाही. काल शेतकऱ्यांनी ती भीती व्यक्त केलेली आहे. आज मी काही शेतकऱ्यांशी बोललो, तिथल्या त्या संघटनेतल्या लोकांशी बोललो, त्यांचा विश्वासच नाही राहिलेला. ते म्हणतात की यांनी आमचा केसांनी गळा कापलाय, अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे. तुम्ही ऑन कॅमेरा तुम्हाला बोलतील, ऑफ कॅमेरा तुम्हाला बोलतील. माझ्याकडे फोनमध्ये रेकॉर्डिंग आहेत. शेतकरी माझ्याशी बोललेत काल परवा ह्या 2 दिवस की यांनी आमचा केसांनी गळा कापलाय म्हणून. आजी असेल, माझी असेल किंवा खासदार असेल, ही भूमिका तिथल्या शेतकऱ्यांची आहे. त्यामध्ये 3 शेतकऱ्यांचे बळी गेले. त्याविषयी आताही कोण काय बोलताना दिसत नाही. मात्र सगळेच म्हणतात की पुनर्वसन शेतकरी त्यांचे पुनर्वसन अहो, आता त्याच्यावरती कोणी मग आपण करूया. आता त्याच्यावरती कोणी बोलणारच नाही, कारण की त्यांच्या पोळ्या भाजून झालेल्या आहेत. त्या विषयावरती ते लोक आता त्याच्यावरती बोलणार नाहीत. त्यांच्या पोळ्या भाजून झालेल्या आहेत, त्यामुळे ते लोक आता त्याच्यावरती बोलणार नाहीत.
कसं आहे माहितीये का, हा प्रकल्प ज्या टायमाला सुरुवात झाली ना, त्या टायमाला खासदार श्रीरंग बारणे असतील, माजी राज्यमंत्री बाळा बेगडे असतील, यांनी तीव्र विरोध केला होता त्या प्रकल्पाला सुरुवातीला. त्याच्यामध्ये त्या टायमाला आपले विद्यमान आमदार जे आहे सुनील शेळके, तेही त्या टायमाला भाजपमध्येच होते. पण त्या टायमाला तीव्र भूमिका तुम्ही विरोध केला होता. तुम्ही त्या टायमाला सांगितलं होतं की आम्हाला सत्तेमध्ये आणा, हे पाणी आम्ही, हा प्रकल्प जो आहे हा तात्काळ आम्ही रद्द करू. मग ह्या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून तोच प्रश्न त्यांना विचारतोय की जर आपण नागरिकांना तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही निवडणुकीमध्ये सुद्धा लिहून दिलं होतं की आम्हाला सत्तेमध्ये आणा, आम्ही हा पवना प्रोजेक्ट जो आहे, आपला जलवाहिनीचा जो प्रोजेक्ट आहे तो आम्ही तात्काळ रद्द करू. मग आज तो तात्काळ म्हणजे तुम्ही फक्त निवडणुकीपुरा शेतकऱ्यांचा वापर केला का हे आश्वासन देऊन? हा प्रश्न खरं म्हणजे तुम्ही त्यांनाही केला पाहिजे. आणि आमदारांनी हे पण सांगितलं होतं मागच्या इलेक्शनला की तुमचं पुनर्वसन केल्याशिवाय मी तिकडे प्रचाराला पाऊल पण नाही ठेवणार. प्रचारही केला, लोकांनी पुन्हा लीडही दिला, त्याला 2 वर्ष झालं, आता 3 वर्षांत परत पुढची निवडणूक येईल. जेणेकरून मावळच्या शेतकऱ्यांचा असू दे, मावळच्या जनतेचा असू दे, हा राजकारणाच्या सोयीकर वापर होतो. हे नागरिकांनी आता मावळच्या जनतेने हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यापूर्वी लोकप्रतिनिधी तालुक्यात आपली आपली भूमिका भूमिका स्पष्ट स्पष्ट करावी. केली पाहिजे ना. माझं भूमिका तेच स्पष्ट म्हणणं केली आहे, पाहिजे. जर तुम्हाला आम्ही लोकप्रतिनिधी निधीमधून जर निवडून दिले ना आम्ही, तर तुम्ही पहिली जनतेसमोर भूमिका मांडा की आज आम्ही ह्या 3 तारखेला बैठकीला चाललेलो आहे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे. आमची शेतकऱ्यांच्या बाजूने असू दे, मावळकर नागरिकांच्या बाजूने असू दे, किंवा पवना जलवाहिनी बंदिस्त जलवाहिनीचे मार्फत असू दे, आमची ही भूमिका आहे आणि ही भूमिका आम्ही तिथं मांडणार आहे. मग लोकांना कळन ना, लोकांना कळन की भूमिका कुणाच्या बाजूने आहे, पाणी न्यायचंय की नाही न्यायचंय. द्विधा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना ठेवू नका. द्विधा मनस्थितीमध्ये सध्या मावळ तालुका संपूर्ण. द्विधा परिस्थितीमध्ये ठेवू नका. जी काय आहे ती भूमिका स्पष्ट तुम्ही करा. तिथं जाऊन शिक्कामोर्तब करून येणार नाही, इथं टोकाचा विरोध होणार. पण त्याच्या अगोदर सोपं सोयीस्कर राजकारण करा ना. तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलं होतं, तुम्ही प्रचार पण त्या मुद्द्यावरती केला. अजित पवारांना मावळात एवढा टोकाचा विरोध झाला होता. ते अजित पवार मावळात आले तर त्यांच्यावरती गोमंत्र शिकून ते बरोबर, पवित्र केलं. पवित्र केलं. तो प्रकल्प भाजप सरकारसाठी आता थोडे म्हणून वाटतं. आता बघा, सत्तेमध्ये आहेत आणि वरिष्ठांचे कुठेतरी ऐकावं लागतं. मला असं वाटतं की वरिष्ठांचा दबाव आहे भाजपच्या स्थानिक नेतृत्वावरती, आणि त्या दबावापोटी जर ते निर्णय घेणार असतील तर मग जनतेने, मावळच्या जनतेने आपले डोळे उघडले पाहिजे. मग त्याच्यामध्ये स्थानिक आमदारांनी पण तो शब्द दिला होता. त्याच्या बाबतीतही मग स्थानिक शेतकऱ्यांनी मग विचार करावा की किती विश्वास ठेवायचा इथून पुढे. आणि मला असं वाटतं की हे लोक तसं होऊन देणार नाही. एक शेवटची आशा त्यांच्यावरती आहे आणि त्यामुळं त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. विद्यमान आमदार, माजी आमदार आणि खासदार यांनी तिघांनी त्या 3 तारखेच्या अगोदर मावळमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट करावी. आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला तर पहिला पेढा भरवायला आम्ही स्वतः जाऊ.